महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठीच्या मुंबई बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर आणि पवनी विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी शरद पवार गटाने दर्शवली आहे। ही माहिती मतदारसंघात पोहोचवण्यासाठी भंडारा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत माजी खासदार मधुकर कुकडे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना केल्यात। काँग्रेस आघाडीची काल बैठक झाली, त्यामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी तुमसरसहित भंडारा विधानसभेची मागणी केली। असा मेसेज आमचे जिल्हाध्यक्ष किरणतकरीला त्यांनी दिला आहे की आम्हाला भंडारा पवनी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता तिकीट मागायची आहे आणि त्या सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो। आणि ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली त्या भंडारा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काम जोमाने सुरू झाला। याकरता पक्षांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला मिळाली पाहिजे असं आग्रह धरला आहे। ज्या निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काही कॅन्डिडेट्सनी तुमच्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे, मात्र त्यांना डावलून नव्यांना कोणाला संधी देण्यात येईल अशी एक आता चर्चा सुरू झालेली आहे। अजून या विषयाची चर्चा झाली नाही। मुंबईला एक महिना पहिले मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं की जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट देण्यात यावं, म्हणजे मुरगावणी असो, तिरोडा असो, तुमसर असो की भंडारा असो, नवीन लोकांना इन्कमिंग करू नका, त्यामुळे पक्ष संघटनेला त्रास होईल असा विषय मांडलेला आहे। निर्णय हा पक्षाचा आहे।